नमस्कार. आजच्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम या पुस्तकाच्या लेखिका वैशाली मंडपे, मला वाटतं त्यांनी 2 किंवा 3 महिन्यापूर्वी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी सुचित्रा मॅडमतर्फे मला विचारलं होतं आणि त्यांनी नंतर मग कॉपी पण पाठवली होती. मला थोडासा वेळ लागला ॲक्च्युली प्रस्तावना लिहायला, त्यामुळं आजचा प्रकाशनाचा कार्यक्रम हा थोडासा डिले झालेला आहे, हे मी कबूल करतो. आजच्या या कार्यक्रमाला लेखिका वैशाली मंडपे, त्यांचे मिस्टर विक्रांत मंडपे, विक्रांत मंडपे यांचे वडील कुमार मंडपे आणि मी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये 90 ते 95 बरोबर काम केलेलं आहे. तर ते मंडपे नावानं तेव्हा पहिलं त्यांना विचारलं, मी म्हटलं तर त्यांनी लगेच सांगितलं मला ते. आणि कुमार मंडपे यांनीही पण पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे यांच्या घरामध्ये मला वाटतं पुस्तक लिहिण्याची हे चालू आहे. आजच्या कार्यक्रमाला इथे माझ्या विनंतीला मान देऊन आलेले माझे मित्र आर्याबाग, आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि आत्ता 4था दिवाळी अंक त्यांनी प्रकाशित केला आहे, कल्याण तावरे. त्यानंतर माझे मित्र मनीष साबळे, त्यानंतर माझे वर्गमित्र सचिन आपटे आणि राहुल वाणी, सुहास वाणी. त्यानंतर आपल्या युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सर, PSR म्हटलं की जाधव सरांचं नाव पूर्ण भारतामध्ये. त्यानंतर माझे मित्र मल्हार पाटील, या युनिक फाउंडेशनचे कार्यकारी संचालक विवेक घोटाळे, संचालिका युनिक फाउंडेशनच्या मुक्ता कुलकर्णी मॅडम, इथे उपस्थित असलेले युनिक अकॅडमीचे आणि युनिक फाउंडेशनचे सर्व सन्माननीय प्राध्यापक आणि स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच मॅडम सायबर सुरक्षा या विषयावर त्या ज्या बोलत होत्या त्यातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा होता. आणि मॅडमना फक्त एकच वाक्य मी बोललो की त्या जे काही बोलल्या त्याचं महत्त्व तुम्ही जे आहात इथे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही विक्टिम व्हाल, तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल. ते आम्ही दररोज बघतो सायबर गुन्हे आज भारतामध्ये ज्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे मी पुस्तकाच्या प्रस्तावनेत पण लिहिलं आहे की फ्युचर क्राईम इज अ सायबर क्राईम. भारतामध्ये नुकताच 2023चा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा रिपोर्ट आला आहे आणि त्या रिपोर्ट अन्वये 2022 आणि 2023 या एका वर्षामध्ये जवळजवळ 31.2% एवढी सायबर गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. मग 2024चा रिपोर्ट येईल आता, त्याची नक्की 50% असणार आहे आणि 2025चा येईल ती 75% असणार आहे, हेही सांगतो मी. म्हणजे ज्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढतात, ज्या प्रमाणात आपण सायबर गुन्ह्यांचे बळी ठरतोय, मग हे सगळं लक्षात घेता या सायबर गुन्ह्यांविषयी आपल्याला सजग होणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकानं त्याचा अभ्यास करणं, या नवीन पद्धतीनं जे हे सायबर गुन्हेगार आपल्याला व्हिक्टीम बनवत आहेत त्याच्याविषयी माहिती घेणं आजकाल ही काळाची गरज आहे. सायबर गुन्हे बेसिकली 2 आम्ही नेहमी म्हणतो की एकतर कॉम्प्युटरला टार्गेट करून गुन्हा केला जातो किंवा कॉम्प्युटर वापरून गुन्हा केला जातो. हे 2 प्रकार सायबर गुन्ह्यामध्ये. आणि दुसरा ब्रॉड प्रकार म्हणजे 3 जे आहेत ते एक तर व्यक्तीला एखाद्या टार्गेट केलं जातं किंवा एखाद्या संस्थेला टार्गेट केलं जातं किंवा एखाद्या देशाला टार्गेट केलं जातं. अशा 3 प्रकारावरती ही सायबर गुन्ह्यांची व्याप्ती आहे. भारतामध्ये सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी 2000 साली आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा पारित झाला. 2008 साली मग त्याच्यामध्ये अजून अमेंडमेंट आली आणि अमेंडमेंट नवीन येतच राहतात. माझ्या माहितीत मी पहिल्यांदा सायबर गुन्हा 2009 साली पहिल्यांदा मी केस, एक गँगरेपची केस होती
आणि खूपच वाईट केस होती. मी त्यावेळी खम्मम तेलंगणामध्ये त्या जिल्ह्याचा SP होतो आणि सकाळी मला फोन आला एका कोत्तागुडम नावाच्या गावातनं की सर सकाळी सकाळी सिटी केबलला ब्ल्यू फिल्म लावली म्हणून. तर मग लगेच टीम पाठवली. तर त्यांनी ते जो हे होता व्हिडिओ रेकॉर्डर वगैरे ते सगळं जप्त केलं. मग त्याच्यामध्ये CD सापडली. मग ती CD बघितली तर एका मुलीवरती बलात्कार होत असताना फोटो आणि त्याच्यात गाणे अपलोड केलेले असे ती व्हिडिओ ते दाखवत होते सिटी केबलवर पूर्ण गावात. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण बघत होते. तर मग त्यानंतर मग त्या मुलीला शोधलं आम्ही, तिला विश्वासात घेतलं आणि त्या गुन्ह्यामध्ये मग ती माहिती सगळी कळाली की त्या मुलीचा एक मित्र होता. ती मुलगी 10वीत शिकत होती ॲक्च्युली इंग्रजी मिडियमला आणि तिच्या मित्राच्या वाढदिवसाला ती गेली नाही म्हणून मित्र म्हटलं आपण नंतर एन्जॉय करू म्हणून. मग ऑटो रिक्षात बसली आणि आउटस्कर्ट्समध्ये गेले. त्या मित्राचा पहिलाच प्लॅन होता. जाता जाता त्यानं त्याच्या 7-8 मित्रांना बोलवलं आणि 9 जणांनी त्या मुलीवर गँगरेप केला आणि गँगरेप केला आणि त्यावेळी तिला त्यांनी धमकावलं की कोणा बाहेर सांगू नको वगैरे वगैरे. ते मुलगी ही घरी गप्प असायची, काही कोणाची बोलत नव्हती. नंतर 2 वर्षानंतर म्हणजे 2007ची घटना आहे. 2009 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये ही सिटी केबलला ब्ल्यू फिल्म आली. त्यानंतर मग त्याच्या आधी 1 आठवडा ही मंडळी त्या मुलीला परत भेटली आणि मग तिला सांगितलं तुला परत यावं लागेल, नाही तर आमच्याकडे फोटो आहेत, आम्ही व्हिडिओ बनवून टाकून देतो इंटरनेटला आणि याला. मग ती केस झाली IT ॲक्ट खाली. मग या केसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ट्रायल केली. त्या मुलीलाही आमच्याकडे आमच्या राज्यामध्ये अशा ज्या विक्टिम्स मुली आहेत त्यांच्यासाठी तिथे एक हैदराबादला दुर्गाबाई देशमुख पॉलिटेक्निक आहे की ज्याच्यामध्ये 70% जागा या महिलांना की ज्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या विक्टिम्स आहेत महिला त्यांच्यासाठी आहेत. मग तिथे तिला ॲडमिशन दिली. ती मुलगी तिथे ॲडमिशन घेऊन ती जॉईन झाली कोर्ससाठी. 1 वर्षाच्या आत आम्ही ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ट्रायल केली आणि त्या 9 लोकांना मग जन्मठेपेची शिक्षा झाली आणि सायबर IT ॲक्ट खाली 5 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी त्या लोकांना शिक्षा त्यावेळी झाली होती. ही माझी पहिली केस होती त्यावेळी. मग त्यावेळी सायबर गुन्हे असे काही मोठ्या प्रमाणात होत नव्हते, त्याच्याविषयी जास्त माहिती पण नव्हती. IT ॲक्ट खाली केस झाली एवढंच आम्ही म्हणजे धरून चाललो होतो. पण कोविडच्या काळात आपण सगळे मोबाईलचा जास्त वापर करायला लागलो, इंटरनेटचा जास्त वापर करायला लागलो आणि गुन्ह्यांची संख्या कोविडनंतर ही ज्या वेगानं वाढली आणि ज्या वेगानं आपण बळी ठरतो त्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. आम्ही पूर्वी म्हणायचो की आम्ही पोलीस म्हणजे पहिलं फूट पेट्रोल करायचो, नंतर मग सायकल पेट्रोल करायचो, सायकलवरून पेट्रोलिंग करणं. आजकाल म्हणजे सायबर पेट्रोल करावं लागतंय की सायकल पेट्रोल टू सायबर पेट्रोल असा हा आमचा आता पोलिसांचा प्रवास आहे. म्हणजे जास्तीत जास्त वेळ आमचा बऱ्यापैकी आमची टीम स्पेशली ही सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी किंवा सायबर गुन्ह्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणं, डिटेक्शन करणं याच्यामध्ये जास्त वेळ आमचा आता जातो आहे. या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारत सरकारनं मोठं पाऊल उचललं आणि इंडिया सेंटर फॉर कोऑर्डिनेशन ऑफ सायबर क्राईम ही संस्था आपल्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था सुरू केली I4C. आणि या संस्थेमध्ये मग माझाच कलिग आहे 2001 बॅचचा राजेश कुमार म्हणून, तेलंगणा काडरचा IPS. तेलंगणा राज्य याच्यामध्ये ॲक्च्युली सायबर गुन्ह्यांना आळ्या घालण्यात सुरुवातीपासून पुढं होतं. T4C तेलंगणा सेंटर फॉर कोऑर्डिनेशन ऑफ सायबर क्राईम ही आम्ही 4-5 वर्ष आम्ही चालवत होतो. त्यानंतर I4C आलं ऑल इंडिया लेवल. तर मग आमचा कलिग जो तेलंगणामध्ये सगळं काम करत होता त्याला मग डेप्युटेशनवरती भारत सरकारमध्ये त्याला तिथे पाठवलं गेलं आणि आज तो भारत सरकारचा I4Cचा तो हेड आहे सध्या. तोच सध्या सगळे आपण जे काही आपल्याला आता 1930 ही हेल्पलाईन आहे, प्रत्येकाने मोबाईलमध्ये सेव्ह करा. कुठेही सायबर क्राईम झाला 1930 डायल करा किंवा जो आपला cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. कुठल्याही प्रकारचा सायबर क्राईम असू दे, मग आपला फायनान्शियल फ्रॉड असो, आपला इम्पर्सोनेशन, कुणी
इन्स्टाचं तुमचं अकाउंट हॅक केलं आहे, तुमचं फेसबुकवरचं अकाउंट हॅक केलं आहे कोणी, कुठलाही प्रकारचा सायबर गुन्हा असो 1930 किंवा cybercrime.gov.in याच्यावरती जाऊन लगेचच तिथं गुन्हा नोंदवणं आणि त्यानंतर मग पोलीस स्टेशन वगैरे हे पुढचे पाऊल. फायनान्शियल क्राईम जिथे जिथे आहेत, स्पेशली जिथे तुमचे पैसे गेलेत, ते पैसे तुम्हाला परत पाहिजे असेल तर लवकरात लवकर 1930 किंवा या cybercrime.gov.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्टर करा, सो दॅट तुमच्या अकाउंटमधून हा पैसा जो बाहेर जातोय ते अकाउंट फ्रीज होतील आणि तुम्हाला पैसा परत मिळायला मदत होईल. तुमच्याकडनं डिले झाला तर हा पैसा कितीतरी अकाउंटला जाईल आणि त्या अकाउंटमधनं ते काढून घेतील पैसा, आणि तो पैसा रिकवर करणं मग आम्हाला अवघड जातं, शक्यच नसतं बऱ्याच वेळा. त्यामुळं लवकरात लवकर या गुन्ह्यांचे रिपोर्टिंग, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, NCRP पोर्टल असं याला म्हटलं जातं, हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही प्रत्येकानं या 2 हेल्पलाईन तुम्हाला याची माहिती हवी. आणि हा IVR आहे, म्हणजे तुम्ही 1930 डायल केला समजा तर त्याच्यावर तुम्हाला पुढच्या सूचना येतात की फायनान्शियल क्राईम असेल तर हे आकडे तुम्ही हे करा, प्रेस करा. तुमचं दुसरा क्राईम असेल तर हा आकडा प्रेस करा, आणि त्याप्रमाणे बऱ्याच वेळा ती एंगेज येतं. त्यामुळे मग ऑनलाईन जाऊन नेटवरती तुम्ही सायबर क्राईम पोर्टलवरती पण गुन्हा नोंद करू शकता. तेलंगणामध्ये आता आम्ही आमच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबर क्राईम गुन्हे नोंदवतो. म्हणजे सायबर क्राईमचे स्पेशल पोलीस स्टेशन आहेत, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही आता गुन्हा सायबर क्राईमचं पक्का रिपोर्टिंग करून घेतो. नंतर नवीन एक तेलंगणा सायबर क्राईम सिक्युरिटी ब्युरो म्हणून एक स्पेशल ब्युरो सरकारनं 2023 साली सुरू केलं, आणि पोलीस महासंचालक या दर्जाचे अधिकारी त्याचे मुख्य येतात, आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत. तुम्ही पेपरमध्ये बघत असाल की TGCSB तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरो आज भारतामध्ये जवळजवळ 225 कोटी रुपये जे लोकांचे या सायबर क्राईम गुन्ह्यामध्ये गेले होते ते लोकांना परत करण्यात 225 कोटी रुपये या सिक्युरिटी ब्युरोनं लोकांना परत केले. एवढी मोठ्या प्रमाणात, पण लोकांचे प्रत्यक्ष पैसे 2000 कोटी गेले असणार मी सांगतो तुम्हाला. मग त्यातले 10% कमीत कमी तरी आम्ही परत करू शकलो, एवढंच आमचं समाधान आहे. आजकाल ज्या सायबर गुन्ह्यांमध्ये आता मॅडम तुम्हाला सांगत होते तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आजकाल होत आहेत. एक मध्यंतरी TRAI ट्राय फ्रॉड, हा फ्रॉड खूप जास्त होता. म्हणजे मला स्वतःला 2 किंवा 3 फोन दररोज कुठल्या तरी नंबरवरनं यायचे. तर नंतर सांगतो. तर हा ट्राय फ्रॉडमध्ये की तुमचा नंबर वापरून की काहीतरी ड्रग्स हे झालेत किंवा देशविरोधी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी झाली, आणि तुम्ही 9 नंबर डायल करा. मग 9 नंबर डायल केल्यानंतर मग तुम्ही स्काईपवरती व्हिडिओ कॉल करा. नंतर मग व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग डिजिटल अरेस्टकडे पुढं. मग डिजिटल अरेस्टमध्ये मग पोलीस स्टेशनचं सेटअप पूर्णपणे कुणीतरी बसलेलं तिथे, आणि मग जेवढे सेक्शन्स आहेत IPCचे किंवा भारतीय न्याय संहितेचे ते सगळे सांगणार तुम्हाला की या सेक्शनखाली तुम्हाला आता अटक होणार आहे, आणि तुम्हाला यातनं एकच सुटका म्हणजे पैसे तुम्ही आम्हाला द्यायला हवेत. आणि मग या प्रकारे एक्स्टॉर्शन त्यातनं डिजिटल अरेस्टचं. किंवा महिला असतील तर महिलांना कधी कधी इवन ऑनलाईन स्ट्रिपिंग पण करायला लावलेलं आहे. म्हणजे एक खूप वाईट केस, एक माझीच पुण्यातली मुलगी भुवनेश्वरला शिकत होती, आणि माझ्या क्लासमेटची मुलगी. क्लासमेटचा फोन आला सकाळी, काय झालं तर म्हणे माझी मुलगी शॉकमध्ये, आणि ऑनलाईन डिजिटल अरेस्ट करतो अशी भीती दाखवत त्यांनी काय काय तिच्याकडनं गोष्टी करून घेतल्या, आणि ती रडते सारखी. मग नंतर मग लगेच तिथेच ओडिसामध्ये भुवनेश्वरला सायबर क्राईम जे हेड आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी ती केस त्यांनी हे केली, आणि जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे जे ऑपरेट झालं आहे ते कंबोडियातनं झालं आहे. तर मॅडम आत्ता मगाशी
या मध्यंतरी 2022 नंतर आपल्या भारतातील जे काही IT युवक आहेत, पूर्वी बऱ्यापैकी अमेरिकेला किंवा युरोपला जायचे, ज्यांना शक्य नाही आहे ते जवळपास पेपरमध्ये जाहिराती बघून किंवा हे बघून थायलंडला जायला लागले. आणि मग थायलंडमधनं म्यानमारमध्ये मायावती नावाचा एक SEZ आहे, तिथं त्यांना घेऊन गेले आणि तिथे कॉल सेंटर त्यांनी सुरू केले. कॉल सेंटर कोणी सुरू केले? चीनमधल्या लोकांनी. ओनर चीनमधले लोक आहेत, तेच कॉल सेंटर चालवतात म्यानमारमध्ये. सुरुवातीला म्यानमारमध्ये सुरू केले त्याने. व म्यानमारमधल्या ह्या कॉल सेंटरमधून तिथे कॉल सेंटर ऑपरेट कोण करणार? आपले भारतातली मंडळी बऱ्यापैकी IT एक्सपर्ट. आणि हे कॉल कोणाला करणार? आपल्याला करणार. आपल्याला फोन येतात आणि हे का कॉल करणार? तर काहींना मजा मारायची, काहींना त्यांनी शिक्षा दिली सुरुवातीला, की जवळजवळ एवढ्या पाण्यात त्यांना उभं केलं की जोपर्यंत तुम्ही हा म्हणत नाही तोपर्यंत त्यांचे हात मागे बांधलेत किंवा त्यांना इलेक्ट्रिकल शॉक दिले, त्यांच्यासमोर डोळे झाकून बंदूक फायर केली आहे. आणि अशा प्रकारे भीती दाखवत त्यांना त्यांच्याकडनं हे सायबर गुन्हे आता करून घेतले जात आहेत. मग त्यातल्या काही लोकांनी मग आपल्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला किंवा भारतीय गृह मंत्रालयाला त्यांनी कळवलं आणि मग या लोकांची आम्ही वेळोवेळी सुटका करत आलो. तर सुरुवातीला हे फक्त म्यानमारपुरतंच मर्यादित होतं, नंतर मग ते लाओस आणि कंबोडिया या देशांमध्ये पण पसरलेत. आता हे कॉल सेंटर लाओस, कंबोडिया आणि म्यानमार व्हाया थायलंड असे ते 4 देशांमध्ये हे कॉल सेंटर सध्या चालू आहे. आणि याच्यामधले बळी आपले महाराष्ट्र असेल, तेलंगणा आहे, साऊथ इंडिया आहे, नॉर्थ इंडिया, बऱ्याच राज्यातले भारतातले युवक IT ज्यांना थोडंफार IT येतं आणि ज्यांना हौस आहे की बाहेर जायचं आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं आहे आणि बाहेर IT मधली नोकरी म्हणून मोठा हुंडा घ्यायचा आहे लग्न करताना, ही अशी मंडळी तिकडे आहेच ही सगळी. आणि काय करतायत ते सगळे? हे सायबर गुन्हे करतायत. आणि मग इकडे त्यांची सुटका झाल्यानंतर मग ते सांगतायत, आता रिअल स्टोरी सांगतायत की काय झालं होतं त्यांना, कशा प्रकारे त्यांच्याकडनं हे सायबर गुन्हे आत्ता करून घेतले जात आहेत. दुसरा जो प्रकार आजकाल आम्ही बघतोय तो मॅट्रिमोनियल फ्रॉड्स. हे जे विवाहविषयक मॅट्रिमोनियल फ्रॉड्स आजकाल ऑनलाईन खूप वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी सुशिक्षित मंडळीच जास्त विक्टीम होताना मला दिसत आहेत. किंवा फर्स्ट मॅरेज असो किंवा सेकंड मॅरेज असो, सेकंड मॅरेजवाले थोडेसे विक्टीम ज्यादा दिसत आहेत. तर सेकंड मॅरेज, कारण मॅरेज आजकाल गॅरंटी नाही आहे. पहिलं मॅरेज किती दिवस राहील पहिल्यासारखं नाही आहे. म्हणजे आमच्या लग्नाला आता झाले जवळजवळ मला वाटतं 27 वर्ष झाली असतील आता. तर पण आमच्या पुढच्या पिढीचे किती वर्ष त्यांचं मॅरेज टिकेल याची गॅरंटी आम्हाला नाही आहे आजकाल. तर त्यामुळं परवाच मी फोटो बघितला इंस्टाग्रामवर की महाराष्ट्रामध्ये एका आईनं मुलाचा घटस्फोट झाला म्हणून काय दुधानं आंघोळ घातली म्हणून. कुठे चाललोय आपण? तर हे सगळी मंडळी इथे दिसतील तुम्हाला ऑनलाईनवरती. ते ऑनलाईनवरती येतात आणि मग ते विक्टीम होतात. ऑनलाईन मॅरेज याच्यामध्ये 2-3 प्रकारचे साधारणतः मी ट्रेंड सध्या बघतोय. एक जुना ट्रेंड आहे तो म्हणजे फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती की त्यांना प्रोफाईल मिळते, जेम्स बॉन्ड सारखा दिसतो कोणीतरी एखादा, कदाचित तो नायजेरियातला असावा. प्रोफाईल मात्र जेम्स बॉन्ड. तर मग चॅटिंग सुरू होतं. मग तो सांगतो मी अमेरिकेत आहे, इथे आहे, ही नोकरी आहे, ती आहे, किंवा सिंगापूरला आहे, मी येतोय आईवडिलांना भेटायला. आणि मग एक दिवस फोन येतो की तुमचा फियन्सी आलाय आणि आम्ही दिल्ली किंवा मुंबई विमानतळात कस्टम विभागातनं बोलतोय. त्यानं बरोबर डॉलर्स आणलेत, त्यानं बरोबर गोल्ड आणलंय आणि त्याची ड्युटी इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला पे करावं लागेल. तर लगेच मग सुरुवातीला छोटी अमाऊंट सांगतात की जी देऊ शकतो. मग ती अमाऊंट दिल्यानंतर मग परत फोन येतो की
आम्ही आत्ता ते कॅल्क्युलेट केलं तर ते ड्युटी जास्त होते, ते एवढे आहेत म्हणून. मग ते अजून देतात, मग अजून वाढत जातं ते. मग लक्षात येतं या माणसाला, या व्यक्तीला, या मुलीला की काहीतरी गडबड दिसते. मग ते त्यावेळी मग ते पोलिसाकडे आहेत. तोपर्यंत बराचसा पैसा ऑलरेडी गेलेला असतो. 2 वर्षापूर्वी हैदराबादला माझ्या ओळखीच्या एका IT मधल्या मुलीनं 15 लाख रुपये ऑनलाईन दिले आणि मग नंतर आली ती पोलीस स्टेशनला. ती स्वतःच IT मधली होती. ती सेकंड मॅरेजचा इश्यू होता. दुसरी एक मुलगी घटस्फोट झालेली कोल्हापूरची. एक दिवस मी माझ्या ऑफिसला बसलो होतो. सकाळी 11:30ला मला चिठ्ठी आली. मराठी नाव दिसलं, आत बोलवलं. तर ती बाई आली आहे, 30-35 वय असेल, घाबरलेली एकदम आणि बोलत नव्हती लवकर. मग मी थोडं कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि विचारलं काय झालं. मग सांगितलं की ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटमध्ये नाव नोंदवलं होतं, हैदराबादचं स्थळ होतं आणि ती व्यक्ती म्हणे मी क्लास 1 अधिकारी आहे, असं आहे तसं आहे, म्हणून मी भेटायला आले. तर त्या व्यक्तीनं मला त्यांच्या घरी नेलं. मला तिथे चहा वगैरे हे केला आणि ती व्यक्ती म्हटली मला आज ऑफिस आहे, मी ऑफिसला जातोय, 2 वाजेपर्यंत मी परत येतोय. तर त्या व्यक्तीची ऑफिसला गेल्यानंतर मी जेव्हा त्या व्यक्तीचं घर बघितलं तर त्या घरामध्ये मला काही महिलांचे कपडे दिसले, काही चाकू वगैरे दिसला. तर मला भीती वाटली म्हणून मी माझ्या मित्राला फोन केला, तर त्यानं माझा नंबर दिला, म्हणून ती डायरेक्ट माझ्या ऑफिसला आली होती. मग आम्ही ती जी व्यक्ती होती तिची प्रोफाईल काढली, तिचा हे केला. मग आम्हाला माहिती कळलं की 2012 साली हा गृहस्थ सिलेक्ट झाला होता, पण त्यानं काहीतरी गडबड केली म्हणून त्याला सर्व्हिसमधून काढून टाकलं होतं. आणि त्यानंतर मग त्यानं असे प्रोफाईल देत नेटवरती मुलींना फसवायला सुरुवात केलेली आणि त्याचीच ही महिला पण बळी आहे. मग तिचं सामान त्याच्या घरी होतं. मग त्या स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस कर्मचारी पाठवून तिची बॅग वगैरे आम्ही मागून घेतली. नंतर मग तिला गाडीत बसू देईपर्यंत आमचे पोलिसांनी एस्कॉर्ट केलं. मग ती कोल्हापूरला पोहोचली. नंतर मग तिनं परत मित्रांना सांगितलं की असं असं झालं होतं सगळं. आणि मग त्या मित्रांनी ते मग सोशल मीडियावर लिहून की अशा प्रकारे हे फ्रॉड्स आजकाल चालू आहेत मॅट्रिमोनियल आणि तुम्ही याच्यावर भरोसा ठेवू नका. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाईन भेटता त्या व्यक्तीला जेव्हा तुम्हाला ऑफलाईन भेटायचं तेव्हा एकटं भेटू नका. कुणीतरी ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे असं कुणीतरी बरोबर घेऊन जा. कारण तुमच्याबरोबर काय होईल याची गॅरंटी कुणी देऊ शकत नाही. त्यामुळे ही कमीत कमी खबरदारी पूर्वी आम्ही लहान मुलांना सांगायचो, आजकाल सगळ्यांनाच सांगावं लागतं, कारण लहान मुलं ऐकतात आजकाल. हे मॅट्रिमोनियल फ्रॉडचं प्रकरण खूप वाढत चाललेलं आहे. ते वेळीच त्याला आळा घालणं हे खूप गरजेचं आहे. मॅडम मगाशी बोलता बोलता पासवर्ड विषयी बोलून गेल्या, मलाच हसू यायला लागलं. आम्हाला जेव्हा सायबर क्राईमचा क्लास आमच्यासाठी घेतले गेले त्यावेळी आमच्या पासवर्ड विचारले गेले. तर बऱ्याच जणांचा पासवर्ड हा बर्थ डेट किंवा निकनेम किंवा आईचं नाव किंवा मुलीचं नाव किंवा फर्स्ट लव ते नाव, तर हे सगळे ते असे सगळे पासवर्ड होते. मग त्यांनी आम्हाला दाखवलं की कुठलाही पासवर्ड मी कसा क्रॅक करू शकतो, कुठलाही पासवर्ड. मग तो पासवर्ड जर तुम्हाला क्रॅक होऊ द्यायचा नसेल तर मग लोअर केस, अप्पर केस, कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, सिम्बॉल हे सगळं कॉम्बिनेशन करत तुम्ही पासवर्ड बनवा. लांबलचक पासवर्ड असू द्या, दर 3 महिन्यानं पासवर्ड बदला, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला माहिती आहे की अकाउंट उघडल्यापासून पासवर्ड न बदललेले इथे 100% असणार, बरोबर आहे. तर कुठलाही पासवर्ड क्रॅक होऊ शकतो.
फेसबुकवरती आजकाल बऱ्याच लोकांचं फेसबुक अकाउंट सडनली कोणीतरी हॅक करतं आणि जेवढे अकाउंटमध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सगळ्यांना मी कुठेतरी आहे आणि मला इमर्जन्सी पैशाची गरज आहे आणि याच्यावरती पैसे पाठव असा मेसेज येतो आणि काही जण पैसे देऊन बसतात. तिथे आता तावरे साहेब बसले तिथे, त्यांनाही माहिती आहे ग्रुपवरती खूप एक म्हणजे खूप सन्माननीय गृहस्थ ते बिचारे पैसे देऊन बसल्यानंतर मग सांगायला आलं की माझे पैसे, त्यांना वाटलं खरंच हॅक झालंय ते. असं खूप होत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काही जे ऑनलाईन पैसे मागतायत किंवा आजकाल इवन डीप फेकमध्ये इवन व्हॉइस क्लोन होतोय किंवा व्हिडिओ हे होतोय, त्यामुळे ऑनलाईन तुम्ही त्या व्यक्तीचा तुमच्याकडे दुसरा कॉन्टॅक्ट असेल किंवा त्या व्यक्तीच्या जवळचं अजून तुम्हाला कोणी माहिती असेल, त्यांना पहिलं कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा की खरंच असं झालंय का, काही मला पैसे मागतोय, किंवा सरळ अश्यूम करा की हे अकाउंट हॅक झालेलं आहे. त्या व्यक्तीचं ऑलरेडी दुसरं अकाउंट होतं, हे अकाउंट कोणीतरी नव्यानं बनवलंय आणि तुम्हाला तो पैसे मागतो. त्या व्यक्तीला कळवा की तुझं अकाउंट हॅक झालेलं दिसतंय. मी तर बऱ्याच वेळा लोकांना सांगतोय, ऑनलाईन काय तू प्रत्यक्ष आला तरी मी पैसे देणार नाही तुला. कारण ते पैसे परत मिळतील का नाही गॅरंटी कोणी दिली. दुसरी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला खूप हौस असते, म्हणजे काही फुकट मिळालं ना की लगेच मॅडम बरंच सांगत होत्या, म्हणजे डाउनलोड करणं, लगेच डाउनलोड करणं, लगेच फॉरवर्ड करणं. मीच पहिला म्हणजे लगेच सांगणं सगळ्यांना. हां, ह्या गोष्टीमध्ये त्यामुळं बऱ्यापैकी आपलं नुकसान होतं. आपल्याला एवढं लक्षात ठेवा की नो लंच इज फ्री. कुठलीही गोष्ट जी आहे जिथे फ्री तुम्हाला मिळतंय त्याचा अर्थ काहीतरी आहे, इम्प्लाइड मिनिंग आहे की तुमच्याकडनं काहीतरी घेतलं जाणार. त्यामुळे ह्या गोष्टींवरती जिथे काही फ्री गोष्टी मिळतात तिथे नक्की काहीतरी फ्रॉड होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथं कुठं फ्री वायफाय आहे का ते बघा, किंवा ह्या गोष्टी करू नका तुम्ही जास्त वेळ. आपला डेटा कॅरी करा. मी आजही माझ्या खिशामध्ये मी कॅरी करतो नेहमी. आपला कुठे जाऊ आपलं वायफाय कॅरी करतो किंवा मोबाईलमध्ये मग डेटा ऑन करतो. फ्री वायफाय हा जो प्रकार आहे बराच वेळा त्याच्यातनं सायबर क्राईम होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. मॅडम बोलताना सेक्सटॉर्शन विषयी पण बोलले. मध्यंतरी ऑनलाईन बरेच लोक नेटवरती वेळ जात नाही म्हणून व्हिडिओ बघणं, रील बघणं हे काम करत असतात. आणि व्हिडिओ बघत असताना, रील बघत असताना सडनली एक इनकमिंग कॉल येतो, व्हिडिओ कॉल येतो, ऑन करतात आणि तो कॉल ऑन होतो आणि समोर असलेली महिला डायरेक्टली स्ट्रिपिंग करायला सुरुवात करते, पूर्ण कपडे काढायला सुरुवात करते. आणि ते काय होतंय हे कळायच्या आतच फोन बंद होतो. नंतर तुम्हाला लगेच 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी फोन येतो की तुम्ही ऑनलाईन पोर्नोग्राफी हे करताय, तुमचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तुम्हाला जर ते थांबवायचं असेल तर आम्हाला एवढे एवढे पैसे द्या, नाही तर आम्ही यूट्यूबवरती किंवा तुमचे कॉन्टॅक्ट पण आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांना तुमचे हे व्हिडिओ, तुमचे फोटो आम्ही पाठवतो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हैदराबादला इवन एक रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस त्यांचा मला कॉल आला एकदा की सर मी बघत होतो माझ्या मुलाच्या डान्सचे व्हिडिओ आणि सडनली कॉल आला आणि असं काहीतरी झालं म्हणे. तर ही गोष्ट कुणाबाबतही होऊ शकते. याला आम्ही सेक्सटॉर्शन म्हणतो बेसिकली. हे जे सेक्सटॉर्शनचे जे रॅकेट्स आहेत हे ऑर्गनाइज रॅकेट्स आहेत आणि या सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल घाबरून जाऊ नका. सोशल मीडियावरती तुमचे जे जे अकाउंट्स आहेत ते एक तर डिॲक्टिवेट करा
किंवा रिसेट करा, पासवर्ड वगैरे चेंज करून घ्या. थोडे दिवस जरा सोशल मीडियावर ॲपियर होऊ नका, थांबा जरा. काही 2-3 दिवस आपण नाही जेवलो तरी काही होत नाही आपल्याला. तसंच आहे हे पण. सोशल मीडिया आजकाल म्हणजे एवढं ॲडिक्शन झालेलं आहे की एक दिवसही नेट नसलं तर खूपच हे होऊन जातं आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि नेट हे चौथं आहे म्हणजे. तर असा प्रकार आहे सध्या. त्यामुळे थोडंसं त्यावेळी ज्या वेळी तुम्ही विक्टिम होत आहे त्यावेळी ही सावधानी तुम्हाला नक्कीच बाळगायला पाहिजे. माझ्या एका मित्राचा एक दिवस बांगलादेशमधनं कॉल आला. म्हटलं काय झालं? तो म्हटला काही नाही, मी व्हिडिओ बघत होतो आणि मला कॉल आला तिकडनं आणि मग मला पण नाही राहवलं, मग मी पण सुरू केलं. तर म्हटलं काय काय केलं? त्याने सांगितलं सगळं. म्हटलं नंतर काय झालं? म्हणे काही नाही, मग शांत. मग म्हणे 1 तासाने फोन आला की तुमचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तुम्ही कंपनीच्या फोनवरून काय काय चाळे करता आणि माझ्याकडनं एवढे अमाऊंट आता मागितली जाते. मग म्हटलं 1930 वर कॉल कर किंवा सायबर क्राईम हे कर. नाही म्हणे 1930 मला करता येत नाही कारण मी बांगलादेशमध्ये आहे. सायबर क्राईम वर जा किंवा सिम कार्ड चेंज कर. सिम कार्ड चेंज करू शकत नाही कारण कंपनीचा फोन आहे. शेवटी काय केलं मला नाही माहिती, पण दिले काहीतरी पैसे दिले त्याने. त्यातनं बाहेर पडण्यासाठी हे आपण म्हणतो ना विकतचं दुखणं, तर हे विकतचं दुखणं हे ऑनलाईनमुळं बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आजकाल तुम्ही तर बघतो म्हणजे काही लोक म्हणजे सकाळी उठल्यापासून जे रीळ टाकतात, म्हणजे संध्याकाळी झोपताना पण रीळ असतो त्यांचा काहीतरी. काय कधी आणि त्यातनं किती लोक बघतायत, काय मिळतं त्यांना ते देव जाणे. बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की म्हणजे हे रील हिरो न बनता रिअल हिरो बना, काहीतरी करा आयुष्यामध्ये ना. सगळं आयुष्य म्हणजे रील नाही तुमचं. खूप हे रील बनवणं आणि सोशल मीडियावर टाकणं हे खूपच जास्त झालेलं आहे. रील स्टार असे पण आजकाल उपाधी लावायला लागले. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही इंस्टाग्राम असो, बाकीचे तुमचे सोशल मीडिया अकाउंट आहेत, त्याच्यामध्ये प्रायव्हसी नावाचा ऑप्शन आहे. त्यामुळं मॅक्झिमम प्रायव्हेट अकाउंट ठेवा. तुम्हाला काय निवडणूक लढवायला नाही जायचं की तुम्ही की सगळे फॉलोअर पाहिजेत तुम्हाला किंवा सगळ्यांनी तुमचं पोस्ट लाईक केलं पाहिजे. सोशल मीडियावरती काही निगेटिव्ह ॲप आहेत. सायबर बुलिंग हा प्रकार खूप जास्त आहे. सायबर स्टॉकिंग खूप वाढलेलं आहे. एक सारा नावाचं ॲप मध्यंतरी आलं होतं. हे सारा ॲप, त्याच्यामध्ये जे काही कनेक्ट झालेले आहेत तुमची अशी, त्यांचं रिअल नेम वगैरे काहीच नव्हतं. अजूनही चालू आहे का मला माहिती नाही. एक दिवस कोविड पिरियडची गोष्ट आहे. एक दिवस रात्री 12-12:30 आम्ही कोविडग्रस्त लोकांना मदत करत होतो आणि अचानक इमर्जन्सी कॉल आला. हैदराबादमध्ये एक IT मध्ये एक मराठी मुलगी काम करत होती की सर, माझ्या एक कॉन्टॅक्टची मुलगी म्हैसूरला आहे आणि ती बहुतेक सुसाईड करेल. म्हटलं काय झालं? नाही म्हणे ती सारा ॲप वापरते आणि तिनं शेवटचं पोस्ट टाकलंय की आय एम गोइंग टू क्विट म्हणून. मग तिचा कॉन्टॅक्ट काढला आम्ही. बेंगलोर पोलिसांना रात्री कॉन्टॅक्ट केला. मग त्यांना घरी पाठवलं. तर ती मुलगी त्यावेळी ती प्लॅनिंग करत होती. फॅनला हे करून हँग करण्यासाठी तिचं प्लॅनिंग चालू होतं. लकीली त्या कॉलमुळे, एका कॉलमुळे म्हणजे आम्ही ते वाचवू शकलो. नंतर मग तिचं सारा अकाउंट ओपन केलं, काय पोस्ट केलं होते. दिवसभरामध्ये तिला सकाळपासून बऱ्याच लोकांनी सायबर बुलिंग केलं होतं की तू चांगली दिसत नाही, तुझं लग्न होणार नाही, असं पूर्णपणे एकदम त्या मुलीला
की तू जगण्यासाठी योग्य नाही, अशा प्रकारे तिला हे केलं होतं. त्यातनं तिनं तो डिसिजन घेतला. म्हणजे हे कोण होती मंडळी सगळी? एकही तिच्या ओळखीचा नव्हता. बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की आयुष्यामध्ये हे असे फेसबुकवर 5,000 मित्र जमवण्यापेक्षा एक 4 मित्र जमवा की जे शेवटी कामाला येतील. रामनाम सत्य आहे. नाही तर शेवटी जे कोविडमध्ये झालं, कोणीच नव्हतं. बॉडी आम्ही उचलल्या, पोलिसांनी उचलल्या बॉडी. लास्ट राईड सर्व्हिस म्हणून आम्ही सुरू केलं होतं. घरून आम्हाला ज्यांचे नातेवाईक मेले ते सांगायचे की ही बॉडी आहे आणि आम्ही या धर्माचे आहेत, तुम्ही फायनल राईड करा, आम्हाला फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. बघायला पण नव्हत्या. हा प्रकार आजकाल खूप वाढला. अशा प्रकारे तुम्हाला जर आपल्या जवळचे माणसं कोण आहेत काय, त्यांच्याशी तुम्ही संबंध ठेवा ना. हे असे सोशल मीडियावर 1000, 2000, 3000 फॉलोअर्स आणि लाईक करत बसणं, त्याच्यावरच जगणं, ते तुमचं जगणं बनवू नका. किती लाईक मिळाले किंवा किती हे मिळालं. बऱ्याच लोकांना त्याच्याशिवाय जेवण जात नाही. सकाळी पोस्ट केला, अरे अजून कोणी बघितलेलं नाहीये, अजून कोणी लाईक नाही केलं. त्यातनं बाहेर यायला पाहिजे. मॅडम सांगत होत्या डिॲडिक्शन, मोबाईल वगैरे, लहान मुलं. मॅडम हे लहान मुलांना नाही, मोठ्या मुलांना जास्त करते. डिॲडिक्शन काउन्सिलर मोबाईलचे संख्या खूप कमी आहे आज भारतामध्ये. ही संख्या आपण जेवढी वाढवू तेवढं आपल्याला पाहिजे. स्क्रीन टाईम कमी करणं हे खूप गरजेचं आहे. हे जे पुस्तक आहे सायबरनामा, हे पुस्तक लिहिताना एक चॅप्टर तुम्ही जर वाचला, तुम्हाला कळेल की अरे हां असं होतंय, असं करायला पाहिजे. मला तर वाटतं की प्रत्येकानं तुमच्या पैकी केवळ पुस्तक वाचू नका, तर पुस्तक वाचून त्याच्यामध्ये ज्या टिप्स दिल्यात ना, त्या टिप्स तुम्ही सेव्ह करा आणि परत परत हे करा. तुमच्या संपर्कात ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी शेअर करा की अशा प्रकारे गुन्हा होऊ शकतो, तो रोखण्यासाठी तुम्ही ही पावलं उचलू शकता. 4 लोकांना जर तुम्ही मदत केली तर नक्कीच त्यांचाही फायदा होईल. तुम्ही त्या व्यक्तींसाठी देवदूत बनाल. उद्या त्या व्यक्ती जर व्हिक्टीम झाल्या, नंतर मग पोलिसांकडे गेल्या किंवा तुम्हाला सांगू लागल्या, तर तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा काय फायदा आहे? हे पुस्तक केवळ तुम्ही वाचू नका, तर इतरांनाही या पुस्तकातलं जे ज्ञान आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही जरूर पोहोचवा. आणि दररोज पेपरमध्ये आजकाल नवीन नवीन मोडस ऑपरेंडी, गुन्ह्याच्या पद्धती येतात सायबर क्राईममध्ये. त्याच्याविषयी पण सजग राहा की कुठल्या प्रकारे आजकाल गुन्हा होतोय, कसा होतोय. आता परवा एक डिजिटल अरेस्टमध्ये पण त्यांनी की तुमचं सिम कार्ड जे आहे पहलगामच्या टेररिस्ट अटॅकमध्ये वापरलं म्हणून हैदराबादची गोष्ट आहे. 56 लाख रुपये ऑनलाईन डिजिटल अरेस्टमध्ये. एक रिटायर्ड IAS अधिकारी 2 दिवस त्यांनी सर्जरी पुढे ढकलली डिजिटल अरेस्टच्या भीतीमुळे. त्यांची सर्जरी होती. 3ऱ्या दिवशी मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी की सर असं असं आहे. मला त्यांनी भीती टाकली की तुम्ही जर कुठे गेला किंवा हे केलं तर आम्ही हे करू ते करू. मग त्यांना त्यातनं बाहेर काढायला मला 1 तास लागला की हे डिजिटल अरेस्ट वगैरे कसं फ्रॉड आहे. डिजिटल अरेस्ट CBI, कस्टम, पोलीस कुणीही करत नाही. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार हा नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. पण आजही तुम्ही कुठलाही पेपर उघडा, कधीही उघडा, डिजिटल अरेस्टचा गुन्हा झाला, एवढे पैसे गेले. आणि कुणाचे पैसे गेले? चांगले चांगले लोकांचे पैसे गेले. ज्यांच्याकडे पैसे त्यांचेच गेले. म्हणजे असं फक्त मला वाईट तेव्हा वाटतं की ज्या लोकांची म्हणजे पूर्ण आयुष्यभराची कमाई गेलेली आहे, पेन्शनचे आलेले पैसे असतील किंवा प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आलेले आहेत. स्टॉक एक्सचेंजमध्ये आजकाल ऑनलाईन स्टॉकमध्ये खूप, पुण्यात तर खूप केसेस आहे इन्व्हेस्टमेंट फ्रॉडच्या, इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या. बी केअरफुल. आपले पोस्ट ऑफिस आहे, आपल्या बँका आहेत, हे सगळं विसरून जिथं जास्त इंटरेस्ट मिळेल तिथे लोकांना
शॉर्टकट पाहिजे असतो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे सकाळी 1 रुपया टाकला, 2 रुपये संध्याकाळी कसे मिळतील, कुठे मिळतील, याच्याकडेच लक्ष असतं. आणि त्यामध्ये म्हणजे आपल्या खिशातला 1 रुपया पण चालला जातो आणि शेवटी परत काय होतं तर पश्चाताप होतो. तर या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर येणं खूप गरजेचं आहे. हे पुस्तक अतिशय सुटसुटीत असं पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे. 170 रुपये फक्त किंमत आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी युनिक फाउंडेशन, तुकाराम सर, मल्हार, विवेक घोटाळे, मुक्ता मॅडम, तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो मी. आणि मॅडम, अतिशय चांगला सब्जेक्ट तुम्ही पुस्तक लिहायला निवडला. लोकांना म्हणजे आपणाशी जे जे ठावे ते सर्वांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तर सकळ जन शहाणे सायबरविषयी शहाणे करून सोडणं ही आजकाल काळाची गरज आहे आणि ती गरज तुमच्या या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. परत एकदा हे सुंदर पुस्तक लिहिण्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.